नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 8वी गणित, परिमेय व अपरिमेय संख्या, रॅशनल अँड इररॅशनल नंबर। हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर जाऊन YouTube चॅनेलवर जायचं आहे। YouTube वर जाऊन BMC VTC मराठी टाइप करा। तुमची इयत्ता व विषय प्लेलिस्ट मधून तुम्ही निवडू शकता। तुम्हाला हवा असलेला घटक निवडून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। प्रत्येक व्हिडिओ खाली एक लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्ही जरूर भरा। त्याचबरोबर जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात त्या व्हिडिओ संबंधी काही प्रश्न तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात। चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राइब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या म्हणजे काय आणि या परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवल्या जातात हे आपण मागील भागात अभ्यासलेले आहे। परिमेय संख्या उदाहरणार्थ 3 ही संख्या आपण 3/1 अशा रूपात लिहू शकतो। 6.73 we can be write it as 673 upon 100. 5 2/7 is equal to 37/7. Similarly 4 is equal to 4 upon 1. 0.5 is equal to 1 upon 2. In these numbers, the numerator and denominators are integers where denominator is not equal to 0. या संख्यातील अंश हे पूर्णांक आणि छेद हे शून्येतर पूर्णांक आहेत आणि म्हणून या परिमेय संख्या आहेत। या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवतात ते आपण आता बघणार आहोत। कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स। Now if A upon B and C upon D are rational numbers such that B and D are positive, they are non-zero. A upon B आणि C upon D या परिमेय संख्यांमध्ये जर B आणि D हे धनपूर्णांक असतील तर फर्स्ट कंडिशन, if A into D is less than B into C, cross multiplication is done over here A into D and B into C. If A into D is less than B into C, then first rational number that is A upon B is less than second rational number that is C upon D. दूसरी condition, if A into D is equal to B into C, A into D is equal to B into C, then A upon B is equal to C upon D. Both these rational numbers are equal. And third condition, if A into D is greater than B into C, then A upon B is greater than C upon D. First rational number is greater than second rational number. तर परिमेय संख्येच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले असता संख्येची किंमत 30 राहते। If the numerator and the denominator of a rational number is multiplied by any non-zero number, then the value of that rational number does not change, it remains the same.
याच गुणधर्माचा आपल्याला उपयोग करून या परिमेय संख्यातील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. पहिलं उदाहरण आपण घेऊया. ऋण 5 ऋण 8 -5 -8. आता या दोन संख्या आपण संख्या रेषेवर दाखवायच्या ठरवल्या. If we represent these two numbers on the number line, see -5 over here and -8. Now remember, for any pair of numbers on a number line, the number to the left, now -8 is left to -5. The numbers to the left is smaller than the other number, and therefore -8 is smaller than -5, or we can say that -5 is greater than -8. Now we will find out the comparison between 0 and 3/5. 0 आणि 3/5 या दोन संख्यांमधील आपल्याला लहान मोठेपणा बघायचा आहे. या ठिकाणी आपण परिमेय संख्येच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर संख्येची किंमत तीच राहते हा गुणधर्म बघितला. 0 ही संख्या आपण 0/1 या परिमेय संख्येच्या रूपात लिहू शकतो. 0 can be written as 0/1. So 0/1, and we are multiplying denominator by 5. So we have to multiply numerator also by 5. So 0 into 5 upon 1 into 5, that is equal to 0/5. Now second number is 3/5. Now when the denominators are same, greater the numerator, the value of that rational number is greater. So 3/5 is greater than 0. -4/3 and 5/3. We will compare this number with the help of rules. For example, that is A upon B and C upon D. -4/3 and 5/3. So we will do cross multiplication, that is -4 into 3 and 5 into 3. This is -12 and this is 15. Again, the number which is on the left to the other number, that number is smaller than the other. -12 is on the left side of 15. Therefore, -12 is less than 15. Therefore, -4/3 is less than 5/3. -5/11 and -3/4. Cross multiplication. -5 into 4 and -3 into 11. So we will get -5 into 4 is -20 and this is -33. -20 is greater than -33. Therefore -5/11 is greater than -3/4. Now here the numbers are same, only sign is different. See, 7/4 and 3/4, this is the rational number, but in second number it is -3/4, third -7/4, and in the fourth both numbers are minus. Now let's try this. 7 into 4 and 3 into 4, that is 28 and 12. Compare 28 and 12. 12 is smaller than 28, and therefore 7/4 is greater than 3/4. Or 3/4 is less than 7/4. Next, cross multiplication. 7 into 4 and -3 into 4. This will get 28 and -12. When one number is positive and other is negative, the negative number is always smaller than the positive one. Therefore, 28 is greater than -12. And therefore 7/4 is greater than -3/4. -7 into 4 and 3 into 4. This will give you -28 and 12. Again, one negative, one positive. The negative number is always smaller than the positive one. Therefore, -28 is less than 12, and therefore -7/4 is less than 3/4.
Next, minus 7 into 4, minus 3 into 4, minus 28, minus 12. Now both the numbers are negative, but the number on the left side is always smaller than the other one. Minus 28 is on the left side of minus 12. Therefore, minus 28 is smaller than minus 12, and therefore minus 7 by 4 is smaller than minus 3 by 4. You can do the practice for these sums. परिमेय संख्येचे दशांश रूप कसे काढतात ते आपण आता बघणार आहोत. 13/8 ही एक परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर 13/8. We have to express this rational number as a decimal number. 13/8 आपण हा भागाकार करून घेणार आहोत. We have to divide 13 by 8. 8 1 जा 8, 8 2 जा 16. So 16 is greater than 13. So 2 is not possible. Therefore 8 1 जा 8. 8 1 8. 13 तून 8 गेले, राहिले 5. आता या ठिकाणी 5 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे. 5 is less than 8. So to divide further, we have to take decimal point over here, and with the help of this decimal point we can take 0 over here. Now this is 50. 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 56. 56 is greater than 50, so we have to divide by 6. 8 6 जा 48. 10 minus 8 2. This is 4 minus 4 0. For again we can take 0 over here. Now 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24. Therefore we have to divide by 2. 8 2 जा 16. 20 minus 16, again here 4 is remainder. Now every time we can take 1 0 for over here. Now 40, 8 5 जा 40 minus 0 0. या ठिकाणी बाकी 0 आणि रिमाइंडर इज 0. Therefore the process of division is completed. या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आणि म्हणून 13/8 is equal to 1.625. याला म्हणतात परिमेय संख्येचे खंडित दशांश रूप. 13/8 is equal to 1.625. Minus 4 by 5 equal to minus 0.8. 1/2 is equal to 0.5. 13/4 is equal to 3.25. And minus 7 by 8 is equal to minus 0.875. Now in these all these rational numbers, after dividing, every time we are getting the remainder as 0. Hence the process of division ends. Such a decimal form of a rational number is called a terminating decimal form. या भागाकारामध्ये आपण बघितलं बाकी 0 येते आणि बाकी 0 आल्यानंतर भागाकाराची क्रिया या ठिकाणी पूर्ण होते आणि म्हणूनच हे दशांश रूप खंडित आहे. आणि अशा परिमेय संख्येच्या दशांश रूपाला खंडित दशांश रूप असे म्हणतात. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. दुसऱ्या एका संख्येचे दशांश रूप बघणार आहोत. उदाहरणार्थ 2/3. 2/3. आपण हा भागाकार करून बघू. We have to divide 2 by 3. Now 2 is less than 3. Therefore we have to divide by 0 first. 3 0 जा 0. शून्याचा भाग लावला. 2 वजा 0 2. आता आपण इथे दशांश चिन्ह दिलं. एक दशांश चिन्ह दिल्यानंतर प्रत्येक वेळेला आपण एक 0 घेऊ शकतो. आता आपण 20 ला 3 ने भाग लावूयात. 3 5 15, 3 6 18, 3 7 21. 21 चा या ठिकाणी भाग जाणार नाही. 3 6 18. 3 6 जा 18. 10 minus 8 2. Here 1 minus 1 0. Again we can take 0. Again 20. So 3 6 जा 18. So 10 minus 8 2. 1 minus 1 0. Again here 0. 3 6 जा 18.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण भागाकार करत राहिलो तरी आपल्याला बाकी 2 मिळणार आहे. म्हणजेच ही भागाकाराची क्रिया या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येते भागाकारामध्ये आपल्याला 6 6 6 हा अंक पुन्हा पुन्हा येताना दिसतो आहे. 2/3 बरोबर 0.666 हा 6 कंटिन्युअसली येत राहत आहे आणि ही संख्या आपण अशा प्रकारे लिहितो 0.6 आणि जो अंक पुन्हा येतो त्या अंकाच्या वरती अशा प्रकारे टिंब दिलं जातं. मीन्स दिस नंबर इज ऑकरिंग रिपीटेडली. सो या ठिकाणी जेव्हा हा अंक पुन्हा पुन्हा येत राहतो तर याला परिमेय संख्येचे अखंड व आवर्ती दशांश रूप असे म्हटले जाते. आता दुसरं उदाहरण आपण बघितलं 2/3 is equal to 0.6666. Here 66 is occurring continuously आणि मग आपण हे 0.66 वरती एक टिंब दिलं याचा अर्थ 6 काय आहे कंटिन्युअसली occurring number. Similarly 16/11 is equal to 1.45 45 45. The group that is 45 we will get as a recurring number, so we can write it as 1.45 आणि 45 च्या वरती आपण असे काय करणार आहोत तो पूर्ण एक ग्रुप आहे आणि म्हणून त्याच्यावर एक आपण आडवी रेषा मारणार आहोत. आता या ठिकाणी ही भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही आणि म्हणून ही भागाकाराची क्रिया जेव्हा पुढे अखंड चालू राहते तोच अंक किंवा एखादा गट पुन्हा पुन्हा येत राहतो तर म्हणून हे दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे. जेव्हा भागाकारात बाकी 0 येते आणि भागाकाराची क्रिया पूर्ण होते तेव्हा ते दशांश रूप खंडित असते आणि अशा दशांश रूपाला आपण खंडित दशांश रूप म्हणतो. तर जेव्हा भागाकाराची क्रिया पुढे चालू राहते आणि तोच अंक पुन्हा पुन्हा येत राहतो ते दशांश रूप अखंड आणि आवर्ती असते. तर आफ्टर डिवाइडिंग when the remainder is 0, process of division gets completed. It is called terminating decimal form. That decimal form is called terminating decimal form. But when in a decimal a digit or a sequence of digits in the decimal part keeps repeating itself infinitely, such decimals are called recurring decimals. Such decimals are called recurring decimals. अपरिमेय संख्या irrational numbers. तर परिमेय संख्यांचं दशांश रूप जे आहे हे खंडित दशांश रूप आणि अखंडित दशांश रूप आपण जाणून घेतलं. तर परिमेय संख्या या संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवल्या जातात तेही आपण बघितलेलं आहे. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या रेषेवर असतात. बघा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवल्या जातात हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. तर या परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या रेषेवर असतात. त्या परिमेय नसतात म्हणजेच त्या अपरिमेय असतात. बघा, वर्गमुळात 2 ही सुद्धा अशीच एक अपरिमेय संख्या आहे. So, in addition to rational numbers, we have seen up till now natural numbers, whole numbers, integers and rational numbers. Now all these rational numbers we can locate them on the number line. There are not only these rational numbers on the number line, but other than these rational numbers means they are irrational numbers. So the numbers which are not rational numbers, they are called as irrational numbers. They are also there on the number line. For example, square root of 2 is an irrational number. So can we show this square root of 2 on the number line? Let's see. Now let's
learn how to show the irrational numbers on the number line. That is, square root of 2 is an irrational number. Let's try to locate this square root of 2 on the number line. Take a number line. How to show the rational numbers on the number line we have seen. Now draw a number line. On the number line, let's take some integers, 0, and on the right hand side there are positive integers +1, +2. On the left hand side there are negative integers, that is -1, -2. Now on the number line, this number 0, let's represent it with letter O, and number 1 by letter A. Okay, so the point A shows the number 1 and point O shows the number 0. Now as you see in the figure, OA is 1 unit, right? Now draw line L perpendicular to the line through point A, right? This is L. Line L perpendicular to this number line through the point A. Now OA is 1. We know that this OA is 1 unit, right? So take a point P on this line L such that OA is equal to AP is equal to 1 unit, right? So this is also 1. Now join O and P. So draw a segment OP. Now as you see in this figure, triangle OAP is a right angle triangle, right? This is a right angle triangle. So this is 1, this is 1, and this is a right angle triangle OAP. By Pythagorean theorem, this is the diagonal OP. So OP square is equal to one side square, that is diagonal square, is equal to one side square plus other side square. Therefore, by Pythagorean theorem, OP square is equal to OA square plus AP square. Now OA is 1 and AP is also 1. So is equal to 1 square plus 1 square. 1 square is 1. So 1 plus 1, that is equal to 2. Right? Now OP square is equal to 2. Taking square root of both the sides, therefore OP is equal to square root of 2. See here. OP ची किंमत किती मिळाली आपल्याला? वर्गमुळात 2. या OP ची किंमत आली वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायची आहे. राईट? मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? Take a compass and we will draw an arc with center O. See here, center O and radius as OP. See here, what we have to do? आपल्याला काय करायचं आहे? O हा केंद्रबिंदू आणि OP ही त्रिज्या कंपास मध्ये आपण घेणार आहोत आणि आपण काय काढणार आहोत? एक कंस काढणार आहोत. Let's draw an arc with radius OP and O as a center. See here, right? Now this arc intersects the number line, and that is the point Q, and this is OQ. So OP is square root of 2 and OQ is also square root of 2. Therefore Q is nothing, that is OQ equal to square root of 2. Therefore Q, this point is on the number line, that is under root 2. So this is the point Q, square root of 2. Now this is plus square root of 2 on the left hand side of 0. At same distance we can take a point R and we will represent it OR is equal to minus square root of 2. Okay, same distance as OQ.
On the left hand side it is OR. So in this way, square root of 2 is an irrational number and we can locate it on the number line. How to locate this irrational number on the number line we have seen just now. Okay. Now square root of 2 is an irrational number and we can show it on the number line. Similarly, square root of 3 is also an irrational number. Now to show square root of 3 on the number line, fill in the boxes properly and complete this activity. वर्गमुळात 3 ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी काही कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्या आपल्याला भरायच्या आहेत. Okay. Now see here. First of all, on the number line, point Q shows which point? Yes, square root of 2. Right? Square root of 2 is point Q. Now draw a perpendicular to the number line through the point Q. आपण काय केलं? Q बिंदू मधून एक लंब रेषा या नंबर संख्या रेषेला लंब असणारी ही आपण रेषा काढून घेतली. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा R हा बिंदू आहे. ओके. नाउ a line perpendicular to the number line through the point Q and point R is there on that line at a distance from Q on the number line at a distance of 1 unit from this number line. Okay. Now we will see that we get a right angle triangle OQR. Right. Now here OQ is square root of 2, right? And QR, this is 1, right? QR is 1, OQ is square root of 2. Now by Pythagorean theorem again, OR जेव्हा आपण जोडला तेव्हा आपल्याला ORQ हा काटकोन त्रिकोण मिळाला. By Pythagorean theorem, length OQ is equal to square root of 2 and QR is equal to 1. So, by Pythagorean theorem, OR square is equal to OQ square plus QR square. But OQ is square root of 2. This distance, see here, this distance is square root of 2. Therefore, square root 2 square plus QR is 1, 1 square. Now, square root 2 square means root 4, that is 2, is equal to 2 plus 1, that is equal to 3. Now OR square is equal to 3, taking square root of both the sides, therefore OR is equal to square root of 3. OR बरोबर वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 आपल्याला मिळालं OR. बरोबर. आता आपण काय करणार आहोत? O हा केंद्रबिंदू आणि OR ही त्रिज्या. बरोबर. ही त्रिज्या घेऊन तो कंस संख्या रेषेला ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूला आपण C हे नाव देणार आहोत आणि हा C बिंदू म्हणजेच असणार आहेत वर्गमुळात 3. ओके. सो ड्रॉ an arc with center O and OR as radius. We will draw an arc like this. Now this arc intersects the number line at point C, and this point C is nothing but under root 3. So in this way we can show irrational numbers on the number line. Now the numbers which can be shown by points of a number line are called real numbers. संख्या रेषेवर आपल्याला ज्या संख्या बिंदूंनी दाखवता येतात त्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. Set of real numbers. Now all these rational numbers and irrational numbers is the set of real numbers. तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या संच तयार होतो. थँक यू. तर विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.